हॅलो. हा, कमलेश साप पडलाय का? थंडाच्या खाट टाकी. हा, 2 मिनिटं लक्ष ठेवा. तर मावले माणसे. हो आलं 2 मिनिट. यांची इथं साप पडलेला आहे. आपण पाहू कोणता साप. काय होतं याच्यात? दुसरा कुठे कधी पडलाय? काय होतं, आपण बिनविषारी साप मारले गेले ना तर विषारी साप असे घराच्या आसपास येतात आणि ते भक्ष्याच्या शोधात आलेले असतात किंवा जागेच्या शोधात. तर त्याच्यामुळे साप आपल्या घराच्या आसपास येतात. त्यासाठी काय करायचं, साप मारायचं नाही. तर आपण याला पकडू. बर. खाली उतरव करायचा का? आपलं साहित्य घ्या. एक जण बरणी घ्या. मागच्या साईडला इथे ये ना. मामा 8 दिवसापूर्वी दामण मारली होती त्यांनी. मारल्यामुळे हा विषारी साप त्यांच्याकडे आला. आता यांचं असं म्हणणं आहे की आमच्या रानात सगळे धामीन जातीचे साप आणून सोडा, जेणेकरून विषारी साप आपल्याकडे येणार नाहीत. त्याच्या मनातला गैरसमज आपण दूर केलाय आणि हा विषारी साप पकडलाय. विशेष म्हणजे त्यांनी बांधकामासाठी सांडाचा खड्डा केला होता आणि त्या खड्ड्यामध्ये हा साप पडला होता. चला मित्रांनो, आपण माऊली टोबे यांच्या घरी पकडलेला साप आज सोडण्यासाठी आज जंगलात आलेलो आहोत. आणि जंगलाचा परिसर पूर्ण हिरवळ आहे, पाहू शकता. पाणवठ्याची सोय आहे आणि नदीचा पट्टा असल्यामुळे भरपूर पाणी आहे. आमच्या घरापासून आम्ही 40 किलोमीटर अंतरावर साप मारल्यानंतर काय होतं, स्मेल सोडतो. साप हा स्मेल सोडतो. एखादा जित्राप कसं माझावर आल्या दुसरं जित्राप तिकडे येऊ शकतं, तसं स्मेल सोडतो आणि त्या स्मेलने दुसरे साप येतात. मग बिनविषारी साप मारले की विषारी साप घराच्या आसपास आपोआप येतात. भक्ष्याच्या शोधात, पाण्याच्या शोधात साप येतच राहतात. त्याच्यामुळे काय करायचं, कोणताही साप मारायचा नाही. सर्पमित्राला कॉल करा. सर्पमित्र नसल तर वन विभागाला कॉल करा. ते येतील, साप पकडतील आणि निसर्गात सोडून देतील. आपण हा साप सोडत आहोत. पाण्याच्या शोधात सांडाच्या टाकीमध्ये पडला होता हा साप. अत्यंत रागीट साप आहे मित्रांनो.
मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण काय करू याला रिलीज करून टाकू.